महापौरांच्या पाहणी दौऱ्यामध्ये समोरच व्यक्ती खड्ड्यात पडली। मुंबईतील धक्कादायक घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। पावसाळी पाहणी दरम्यान पालिकेचे वाभाडे निघालेले आहेत। महापौरांसमोरच खड्ड्यांची समस्या उघड झालेली आहे। दृश्य आपण पाहतोय, या खड्ड्यामध्ये जवळपास कमरे इतका हा व्यक्ती पाण्यामध्ये बुडाला, खड्ड्यामध्ये तो गेला आणि महापौरांचा हा सगळा दौरा सुरू आहे। महापौर सध्या मुंबईच्या रस्त्यांवर आहेत, पाहणी करता आहेत। कुठं पाणी तुंबलंय, त्या पाण्याचा निचरा कसा करता येईल, या सगळ्याची पाहणी महापौर करतायत, महापौर ऋतू तावडे करतायत। मात्र या दौऱ्यादरम्यान त्यांच्या समोर ही धक्कादायक घटना घडली। एक मुंबईकर नागरिक खड्ड्यामध्ये गेला, जवळपास कमरे इतका तो खड्ड्यामध्ये होता। हा सगळा प्रकार महापौरांच्या समोरच घडलेला आहे। मुंबई महापालिकेच्या कामाचे, मुंबई महापालिकेने नालेसफाईच्या केलेल्या दाव्यांचे वाभाडे या व्हिडिओमधून निघतायत। कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार कैद झालेला आहे। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर एक व्यक्ती मुंबईच्या खड्ड्यांमध्ये पडतोय। म्हणजे मुंबईमध्ये खड्डे आहेत हे यातून सिद्ध होतं, मुंबईमध्ये पाणी तुंबलंय हे यातून सिद्ध होतं। अर्थात हे कुठेही महापौर ऋतू तावडे यांनी असं म्हटलेलं नाहीये की पाणी तुंबलेलं नाहीये, मात्र पाणी तुंबले आणि त्याचा फटका मुंबईकरांना, सर्वसामान्यांना किती मोठ्या प्रमाणात बसतोय हे महापौर ऋतू तावडे यांच्या समोरच सिद्ध झालेलं आहे। आणि महापालिकेने केलेल्या दाव्यांची, महापालिकेने केलेल्या कामांचे वाभाडे या निमित्ताने निघालेले आहेत। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पुढारी न्यूजच्या कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार कैद झालेला आहे। महापौर ऋतू तावडे या सध्या रस्त्यावर आहेत, मुंबईच्या रस्त्यावर उतरून त्या स्वतः पाहणी करता आहेत। कुठं पाणी तुंबलंय, कुठं काय परिस्थिती आहे, त्या पाण्याचा निचरा कसा करता येईल, या सगळ्याचा आढावा महापौर ऋतू तावडे घेत आहेत। मात्र या सगळ्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। महापौर जिथं उपस्थित आहेत त्यांच्या शेजारी एक व्यक्ती खड्ड्यात पडला। खड्ड्याचा अंदाज का आला नाही, तर रस्त्यावर पाणी तुंबलंय, त्यामुळे खड्डा दिसण्याचा प्रश्नच नव्हता आणि तो व्यक्ती खड्ड्यात पडला। बरं, खड्डा सुद्धा लहान मोठा नाही, कमरे इतका तो व्यक्ती त्या खड्ड्यामध्ये गेला। त्यामुळं मुंबई महापालिकेच्या कामांची, त्यांनी केलेल्या दाव्यांची वाभाडे या निमित्ताने निघालेले आहेत, पोलखोल या निमित्ताने झालेली आहे। पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पाहतोय। त्या महापौर ऋतू तावडे नाही आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत, सुरक्षा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर हा सगळा प्रकार मुंबईच्या रस्त्यांवर घडलेला आहे। महापौरांसमोरच एक व्यक्ती खड्ड्यात पडली, खड्डा सुद्धा लहान नव्हता। या दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येतंय तो व्यक्ती कमरे इतका त्या खड्ड्यामध्ये गेला आहे। म्हणजे तो खड्डा किती मोठा असावा, त्या खड्ड्याकडे मुळात दुर्लक्ष का झालं, पाऊस आल्यानंतर तो दिसायचा बंद झाला, हा मुद्दा आहे। त्यामुळं पाणी तुंबलंय हे सिद्ध होतंय, मात्र पाऊस येण्याआधी त्या खड्ड्याकडे लक्ष का दिलं गेलं नाही, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। शिल्पा, अक्षरशः महापालिकेने केलेल्या कामांची, केलेल्या दाव्यांची पोलखोल या ठिकाणी झालेली आहे, वाभाडे या ठिकाणी निघतात। पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। शिल्पा, खरंय विक्रांत, आपण महापौर ज्या आहेत ऋतू तावडे त्या स्वतः पाहणी करतायत आणि त्या पाहणी दरम्यानच ही जो प्रसंग किंवा घटना आहे ती घडलेली आपण पाहिली। माझ्या समोरच आपण जर पाहिलं तर ह्या भूमिगत टाक्या आहेत आणि त्यांची पाहणी महापौर ऋतू तावडे करतायत। सकाळपासून अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे मुंबईच्या आणि त्या भागांची पाहणी करत असताना महापौर ऋतू तावडे यांच्या समोरच जो हा नागरिक होता तो इथून चालला होता आणि जो मॅनहॉल आहे त्या मॅनहॉलमध्ये त्या नागरिकाचा पाय अर्धा आतमध्ये गेला, कमरेपर्यंत तो नागरिक त्या मॅनहॉलच्या आतमध्ये गेला। मात्र इतर जे आजूबाजूची माणसं होती त्यांच्या साहाय्याने त्या माणसाला वरती काढण्यात आलं। आपण जर पाहिलं तर हे जे पाणी अजूनही साचलेलं पाहायला मिळतंय। भूमिगत टाक्यांची पाहणी महापौरांकडून केली जाते। हिंदमाता परिसरात पाणी साचलं नाही असा महापौर दावा करतायत, मात्र यावर्षी ते पाणी साचणारच नव्हतं, कारण तिथे अनेक टाक्या बसवलेल्या आहेत भूमिगत। इतर ठिकाणी सकल भागात आपण विक्रांत पाहिलं तर पाणी साचलेलं आहे। समोरच आपण पाहतोय हा जो खड्डा आहे आणि बऱ्याच वेळा, अनेक वेळा असं देखील सांगण्यात आलंय की नालेसफाई झालेली नाही, अनेक ठिकाणी कचराच काढला गेलेला नाही, तोच आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतोय की महापौरांच्या समोर जेव्हा नागरिक रस्त्याने चाललेले असतात त्याच वेळी ह्या मॅनहॉलमध्ये नागरिक पडले जातात। नागरिकांच्या जीवाला किती मोठा धोका आहे विक्रांत, मुंबई शहरामध्ये पावसात फिरत असताना याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण समोर पाहिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर सध्या इथे खबरदारी अतिउच्च विद्युत दाब असं देखील फलक लावण्यात आलेले आहेत। मात्र अनेक ठिकाणी अंधेरी असेल, अंधेरीचा सबवे असेल किंवा मुंबई शहरातल्या अनेक ठिकाणी आपल्याला असे प्रसंग घडताना पाहायला मिळतात। सकाळी देखील 1 ते 2 नागरिक असेच मॅनहॉलमध्ये पडल्याचं पाहायला मिळालं आणि आता देखील मॅनहॉलमध्ये एक नागरिक
महापौर रितू तावडे यांच्या समोरच पडलेला आहे आणि महापौर रितू तावडे यांनी थेट अधिकाऱ्यांना झापलेला आहे। इथला जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याचं नाव त्यांनी लिहून घेतलेलं आहे, त्याच्यावर आता कडेकोटपणे कारवाई देखील महापौर रितू तावडे करणार असल्याचं सांगितलेलं आहे। मात्र विक्रांत, आपण जर पाहिलं तर पहिल्याच पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसाचा खऱ्या अर्थाने जर म्हणायला गेलं तर हा पहिला दिवस असेल। संततधार हा पाऊस आज सुरू आहे आणि पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होते। मुंबईतले जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचं पाहायला मिळतात। अनेक नागरिक मॅन्युअलमध्ये कंबरेपर्यंत खोलवर जातील इतकं खराब आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर आता महापौर रितू तावडे नेमक्या या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र अधिकाऱ्यांना आक्रमकपणे रितू तावडे यांनी झापलेला आहे, कारण अनेक वर्ष मुंबईकर जे आहेत ते वर्षानुवर्ष या समस्यांना सामोरे जाताना पाहायला मिळतात आणि आज देखील तीच समस्या पुन्हा उद्भवत असेल तर महापौर रितू तावडे यांनी थेट कारवाईचा बडगा उचलण्याचा आदेश इथल्या अधिकाऱ्यांना आता दिलेला आहे। त्यामुळे आता इथला जो अधिकारी आहे, जो कॉन्ट्रॅक्टदार आहे, त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र मुंबई शहरामध्ये अंधेरी सबवे असेल किंवा दादरचा परिसर असेल, वडा असेल, कुर्ला, माटुंगा असेल, सायन असेल, अशा अनेक ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे। समोर आपण पाहतो ही जी भूमिगत टाकी आहे, या टाकीच्याच बाजूचा हा परिसर होता। इथे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील आहेत। आपल्यासोबत महापौर रितू तावडे आहेत। ताई, तुमच्या समोरच हा जो माणूस होता, नागरिक होता मुंबईकर, तो मॅन्युअलमध्ये पडताना तुम्ही स्वतः पाहिलात, आक्रमक भूमिका तुम्ही पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जरा एक मिनिट, या ठिकाणी तुम्ही कॅमेरा फिरवा, खबरदारीचं दिलं होतं। या दोन्ही बाजूला या ठिकाणी खबरदारी म्हणून त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते आणि या ठिकाणी आपण जर पुढे जाऊन बघणार तर हा संपूर्ण कचरा काढण्याचं काम ते करत होते, म्हणून ती जाळी थोडा सरकवली होती कामासाठी। इथे सगळं महानगरपालिका उपस्थित आहे, पण नेमकी ती व्यक्ती या दोन्ही बॅरिकेड्सच्या मधून आली। आता आपण याच्यावर काय बोलणार, असं आहे ना। तर या ठिकाणी मुंबईकरांनी, सगळ्यांना मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करते, नम्र आवाहन करते, कृपया ज्या ठिकाणी पिवळ्या रंगाचे बॅरिकेड्स लावले आहेत त्याच्यामधून येण्याचं काम करू नका। ह्याचा अर्थ त्या ठिकाणी काम चालू आहे आणि हे मी इकडे उभी आहे तरी पण ती व्यक्ती समोरून आली। थोडंसं लांबून बाजूने यायला हवं होतं, तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्याही ठिकाणी अशा पद्धतीने बॅरिकेड्स लावलेले नसतील। तुमचं काम चालू असेल तर, नसेल तर मॅन्युअल्स पूर्ण पॅक पाहिजे, जाळ्या बंद पाहिजेत आणि जर कोणाच्या चुकीमुळे जाळी नसेल आणि एखाद्या व्यक्तीचा पाय गेला किंवा काय झालं तर त्या अभियंत्यावरती जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई केली जाणार। आपण पाहिलं तर सकाळी अंधेरी सबवे असेल किंवा इतर जो परिसर आहे दादरचा, तिथे मॅन्युअल उघडे होते। 2 ते 3 नागरिक आमच्या समोर त्या मॅन्युअलमध्ये पडताना आम्ही पाहिले। मी माहिती घेते, तुम्ही जे बोलताय ना त्याची मी पूर्ण माहिती घेईन। तुमच्याकडे काय व्हिडिओज असतील तेही मला पाठवा, पण ह्या पद्धतीने जर आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून ही मिस्टेक झाली असेल तर मग त्या ठिकाणी कुठली गय नाही, त्याच्यावर कारवाई होणार। पावसाळ्यापूर्वी कामांची जी पाहणी केली जाते त्यामध्ये असं काही दृश्य आढळून येत नाही का? वारंवार याच समस्या घडल्या जातात, अनेक नागरिकांना स्वतःचा जीव, काही ठिकाणी जाळ्यांचं काढून आपण कचरा काढण्याचं काम करतोय। हे जर काम असेल तर ठीक आहे, कारण की इथे काम चालू आहे, पण काही ठिकाणी जर जाळ्या नसतील, त्याच्यावरती लीड नसतील आणि प्रशासनाची चूक असेल, मी पुन्हा एकदा सांगते, तर त्या अभियंत्यावर कारवाई केली जाणार। नक्कीच आपण पाहतोय मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी मॅन्युअल हे उघडे आहेत। महापौर रितू तावडे यांच्या समोर एक नागरिक देखील या मॅन्युअलमध्ये पडताना आपण पाहिलेला आहे। मात्र येणाऱ्या काळात या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा महापौर रितू तावडे यांनी दिलेला आहे। मात्र मुंबई शहरात अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, भूमिगत टाक्या आहेत, मॅन्युअल काही ठिकाणी उघडे आहेत। आता हे मॅन्युअलवर झाकण कधी लावलं जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि मुंबईकरांना या साचलेल्या पाण्यातून अजून किती दिवस, 3 महिने तरी या पावसाळ्यात वाट काढावी लागणार का, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र प्रशासन नेमक्या काय उपाययोजना राबवतात याकडे देखील लक्ष असेल। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई। आपल्या प्रतिनिधी शिल्पा त्याच परिसरात होत्या, त्यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। महापौर रितू तावडे यांनी म्हटलंय की बॅरिकेड्स लावलेलं असताना सुद्धा ती व्यक्ती तिथून आली, तिथं काम सुरू होतं, तिथं कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। प्रश्न असा आहे, बॅरिकेड्स लावले म्हणजे महापालिकेची जबाबदारी संपते का? जर तिथं अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तर त्यांचं लक्ष असणं अपेक्षित होतं की नव्हतं, की तिथून कोणी व्यक्ती येते, धोकादायक परिस्थितीतून जाते, याकडे लक्ष असणं अपेक्षित होतं की नव्हतं, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, महापौर यांच्याशी संवाद साधला। शिल्पा यांचे आभार।